बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय, ओ श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए, विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए. चमक उठे हर राह उसकी ख्वाब सच हो जाए, चमक उठे हर राह उसके ख्वाब सच हो जाए. जिसके सर पे छाँव तेरी उसकी ये दुनिया, जिसके सर पे छाँव तेरी उसकी ये दुनिया. रुतबा उसका ऊंचा, रुतबा उसका ऊंचा जिसने तेरा नाम लिया. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय, ओ श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. मी हरिश्चंद्र किसन पाटील खारदंडा कोळीवाडा मुंबई इथे राहतो आणि वारीसाठी आलेलो आहे. थोडीशी वारीमध्ये तब्येत बिघडली या वाल्याच्या ठिकाणी. डॉक्टर दगडूशेठ हलवाई मंदिरकडे आम्ही ट्रस्टच्या आरोग्य व्हॅनकडे मी आलो. डॉक्टरांनी तपासलं आहे, थोडं BP लो होतं, पण थोड्या वेळाने त्यांनी मला थोडा आराम दिलेला आहे. आता मला बरंचसं बरं वाटतं आहे. नमस्कार, माझं नाव निखिल ज्ञानेश्वर गादेवार. मी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथून आलेलो आहो. माझे सहकारी विशाल भाऊ घाटे हे सुद्धा माझ्यासोबत आलेले आहे. आम्ही आत्ता वाल्ल्यावरून जेजुरीवरून वाल्ल्याकरता पायीवारीमध्ये जात असताना मधात आम्हाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टद्वारे जे आम्ही इथं त्यांचं जे अन्नदान आहे तिथे लाभ घेतला आणि खरंच सांगतो तुम्हाला अतिशय सुंदर असं तिथलं जेवण होतं. त्यासोबतच त्या ट्रस्टच्या मार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जाते. आमचा एक सहकारी त्याचासुद्धा पाय वगैरे दुखत होता, त्याचासुद्धा इथे औषधोपचार झालेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या सामाजिक कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि भविष्यातसुद्धा त्यांच्या हातून असेच सत्कार्य घडत राहावं हे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. पाऊले चालती पंढरीची वाट. या न्यायाप्रमाणे सर्व साधू संत मंडळी संतांच्या विचाराने जीवन जगत आलेला आपला महाराष्ट्र आहे, भारतीय संस्कृती आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं जीवन जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आदी महात्म्यांबरोबरच साधू संतांचे विचार आपल्यापर्यंत आहेत. म्हणूनच आज पुणेकर मंडळी त्याचबरोबर दगडूशेठ हलवाई या सेवेधारी मंडळीने आज वाल्ले गावामध्ये आज एवढं मोठं अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सुद्धा आज चालून थकलो. आमचा मुक्काम सापडला नाही दुपारच्या 20व्याचा जेवणाचा. पण एवढा मोठा मंडप, मोठ्या असणाऱ्या ॲम्ब्युलन्स, पाण्याच्या टँकरबरोबर सुसज्ज असलेलं बेसन म्हणजेच पिठलं, भाकरी, त्याच्यासोबत पाण्याची बॉटल, बुंदी हे खाऊन खरोखर धन्य झालो. याचं कारण आहे भगवंताच्या साधू संतांच्या नामघोषाबरोबरच आपल्याला पोटभर अन्नसुद्धा गरजेचं आहे. आणि ते दगडूशेठ हलवाईच्या माध्यमातून, हे ट्रस्टच्या माध्यमातून, सेवेदाराच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल मी सुद्धा धन्यवाद मानतो. याचं कारण आहे माणसाने माणसासोबत जीवन जगण्यासाठी आधी भौतिक सुविधेबरोबर जे आपल्याला भगवंताने दिलेलं आहे ते
आपण देखील दुसऱ्याला देणं गरजेचं आहे. त्याच पोटतिडकीतून सर्व असणारी तरुण मंडळ वारकऱ्यांच्या सेवेत आहे हे बघूनही आणि या भोजन प्रसादाचा स्वाद घेऊन सुद्धा आनंद वाटला. जगा रे मायबापानो जगा, देणारा तो आहे, पण देत असताना दुसऱ्यासाठी सुद्धा आपण जीवन जगलं पाहिजे. हे आज दृश्य या पंढरीच्या वाटचालीमध्ये हर एक माणूस दुसऱ्यासाठी जीवन जगलेला दिसतोय. धन्यवाद.